आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 6। तर बघा, सगळ्यात पहिले लॅबवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा आपल्याला यामध्ये टायपिंगमध्ये काही प्रॅक्टिस केली किंवा टाईप केलं तरी चालेल, काही टाईप करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे, ओके बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर एसवर क्लिक करून आपली एक्झाम एंड करून आपल्याला घ्यायची आहे। तर बघा आपली एक्झाम एंड सक्सेसफुली झालेली आहे। त्यानंतर बघा टायपिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे। सेल्फ लर्निंगवर इथे क्लिक करा, त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा, त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आपल्याला। स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि पहिला क्वेश्चन बघा, कीबोर्ड किंवा माऊस याच्या विना कम्प्युटर चालू शकतो परंतु ऑपरेटिंग शिवाय नाही म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। तर बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला दाखवलं जाते करेक्ट आहे किंवा रॉंग झालेलं आहे। त्यानंतर बघा ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कशात सहाय्य करते म्हणत आहे। तर ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कशात सहाय्य करते बघा, सर्व प्रश्न ऑप्शन्स वाचून घ्या। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। अगदी सोप्या प्रक्रिया साध्य करण्यासाठी हजारो निम्नस्तरीय ऑपरेशन करते, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर बघा इथं करेक्टली आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनवर, पुढीलपैकी कोणती विविध विशिष्ट ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरण आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर लिनक्स आहे, हे एक। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, पुढीलपैकी काय ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शनचा भाग आहे म्हणत आहे। तर पुढीलपैकी कोणता ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शनचा भाग आहे बघा। तर याचं उत्तर वापरकर्ता आणि सिस्टीम यांच्यातील संवाद साधून देण्यात एक भाषांतरकार म्हणून मदत करते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स बघा, मानवी इनपुट भाषा समजण्यासाठी आणि नंतर आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी कम्प्युटर काय करतो म्हणत आहे। तर कम्प्युटर काय करतो बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रमुख कार्यापैकी एक म्हणजे प्रोसेस व्यवस्थापन। प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत OSचे जे कार्य करते त्याचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विधानामध्ये आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 2, प्रत्येक प्रोसेस कोणतेही हँगिंग किंवा जॅमिंग न होता योग्य व्यवस्थापन करते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पेरिफेरल डिव्हाइसमध्ये व्याख्येनुसार ते कम्प्युटरला आवश्यक भाग नसणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर यांच्यासारख्या कम्प्युटर डिव्हाइस असतो। अशा डिव्हाइसेसच्या व्यवस्थापनाची काळजी OSद्वारा घेतली जाते आणि प्रोसेसरला डॅश डॅश असे म्हणत आहे। तर त्याला आपण पेरिफेरल मॅनेजमेंट म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, फाईल कोणत्या स्थानामध्ये डॅश डॅश रूपात स्टोअर करायची हे ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते म्हणत आहे। तर याचं उत्तर मेमरी आहे। तर मेमरीवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे, कम्प्युटर चालवण्यासाठी पुढीलपैकी काय अत्यावश्यक असते म्हणत आहे। तर कम्प्युटर चालवण्यासाठी बघा आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमची गरज असते। तर ऑपरेटिंग सिस्टीम हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन हा एक व्हिडिओ आहे शॉर्टमध्ये, तो व्हिडिओ पाहून घ्या आणि ऑटोमॅटिक आपलं या गोष्टी शिकलात। सेल्फ लर्निंग आपलं सबमिट होणार आहे आणि हा ऑपरेटिंग व्हिडिओ सिस्टीमची पाहिल्यानंतर पूर्ण होऊ फंक्शन्स। द्या। तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर बघा आपलं एक्झाम सबमिट झालेली आहे आणि तुम्ही स्कोअरसुद्धा पाहू शकता, पूर्णपैकी पूर्ण आपल्याला मार्क मिळालेले आहे। त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडायचं आहे। त्यानंतर इथून आपल्याला स्टार्ट करा। तर पहिला क्वेश्चन्स पहा, तर बघा पहिला प्रश्न, आपल्या सिस्टीमच्या डेस्कटॉपला रिफ्रेश करण्यासाठी माऊसचे उजवे बटन क्लिक करून शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू किंवा संदर्भ मेनू वापरा म्हणत आहे। तर बघा आपल्या सिस्टीमला रिफ्रेश करण्यासाठी इथे कुठेही खाली जागेवर राईट क्लिक करा, माऊसचं बटन दाबायचं आहे। त्यानंतर इथे रिफ्रेश ऑप्शन्स आहे, 1-2 वेळेस आपल्याला रिफ्रेश करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे, ओके करा आणि पुढचा प्रश्न लावायचा आहे। तर पुढच्या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे, नोटपॅड प्रोग्राम उघडा, फाईल पेज सेटअप वापरून पेज साईज A4 म्हणून बदला आणि लँडस्केप म्हणून सेट करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला नोटपॅड प्रोग्राम ओपन करायचा आहे। तर इथे स्टार्ट बटनावर जायचं आहे आणि स्टार्ट बटनावर गेल्यानंतर आपल्याला सिम्पली नोटपॅड
हे नाव टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर पहिलीच ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायची आहे नोटपॅडची. ओपन केली त्यानंतर पेज सेटअप वापरून साईज आपल्याला A4 करा म्हणत आहे आणि लँडस्केप म्हणून सेट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा फाईलमध्ये जावं लागेल. त्यानंतर इथे पेज सेटअपवर जायचं आहे. साईजमध्ये जा आणि A4 साईज इथून निवडायची आहे. आणि त्यानंतर बघा A4 साईज निवडल्यानंतर आपल्याला ओरिएंटेशन सांगितलेलं आहे लँडस्केप. तर बघा इथे ओरिएंटेशन इथं दिलेलं आहे पोर्ट्रेट आणि लँडस्केप. तर लँडस्केप घ्या. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर याला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नोटपॅड प्रोग्राम उघडा. नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड टाईप करा. फॉर्मॅटमध्ये जाऊन आपल्याला फॉन्ट वापरून त्याचे फॉन्ट एरियल स्टाईल बोल्ड इटॅलिक आणि साईज 20 म्हणून सेट करा म्हणत आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला सर्वात पहिले तर सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला नोटपॅड नाव टाईप करा. नोटपॅड नाव टाईप केल्यानंतर आपल्याला पहिलीच ॲप्लिकेशन ओपन करायची आहे नोटपॅडची. ओपन केली त्यामध्ये बघा आपल्याला नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड टाईप करायचं आहे. तर तुम्ही टाईप करा किंवा Ctrl+C कॉपी करून घ्या त्याला. तर बघा मी ते कॉपी पेस्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही टाईपसुद्धा करू शकता. त्यानंतर त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे सुरुवातीला. सुरुवातीला सिलेक्शन केलं त्यानंतर इथे फॉर्मॅटमध्ये जा आणि फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्टमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला फॉन्ट निवडायचा. याच्यातनी कोणता सांगितलेला आहे एरियल. तर एवर असणार आहे एरियल फॉन्ट. त्यानंतर याच्यातनी आपल्याला स्टाईल कोणती सांगितलेली आहे बोल्ड इटॅलिक. तर स्टाईलमध्ये जा आणि याच्यातून बोल्ड इटॅलिक नावाची स्टाईल घ्यायची आहे. आणि साईजमध्ये जाऊन आपल्याला 20 साईज याच्यातून आपल्याला निवडायची आहे म्हणजे 20 साईज घ्यायची इथून. त्यानंतर ओकेवर क्लिक करा आणि त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा त्यानंतर म्हटलं आहे बघा नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणते आणि एडिट टॅबमधून पेजमध्ये टाईम आणि तारीख जोडा म्हणत आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे आपल्याला याला क्लोज करून घेऊया. आपण पहिले स्टार्ट बटनावर जायचं आहे आणि याच्यातनं बघा आपल्याला नोटपॅड म्हणून सर्च करून घ्यायचं आहे. तर नोटपॅड ॲप्लिकेशन ओपन करायच्यामधून कशी ॲप्लिकेशन ओपन केली तर चालेल, सर्च करून करा किंवा डायरेक्ट केली तर चालेल. त्यामध्ये बघा आपल्याला एडिट टॅबमध्ये जाऊन आपल्याला डेट आणि टाईम जोडायचा आहे. तर एडिटमध्ये जा आणि याच्यातून डेट आणि टाईमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर याला क्लोज करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा प्रश्न लावा बघा. त्यानंतर पुढच्या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे. माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन नावानुसार लावायचं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, सॉर्ट करायचं आहे. नावानुसार राईट क्लिक करा. त्यानंतर आपल्याला याच्यातनी नावानुसार सॉर्ट करायचं आहे. तर सॉर्टवर जायचं आहे आणि ते नेमवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर नेमवर क्लिक करा. सुरुवातीचाच घ्यायचा, व्यवस्थित पाहून घ्या कशानुसार लावा ते नावानुसार. तर नावानुसारच घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा प्रश्न लावा. त्यानंतर बघा माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू निवडा आणि ॲटो अरेंजचा आयकॉन पर्याय अनेबल करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला पुन्हा इथे डेस्कटॉपवर राईट क्लिक करायचं आहे खाली जागेवर. त्यानंतर इथे व्ह्यूवर जायचं आहे आणि व्ह्यूवर गेल्यानंतर बघा खाली ॲटो अरेंज आयकॉनचा ऑप्शन आपल्याला इथे शो होत आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन साईज लहान करा म्हणत आहे. तर डेस्कटॉपचा साईज आपल्याला लहान करायचा आहे. तर डेस्कटॉपवर क्लिक करा. त्यानंतर इथे व्ह्यू ऑप्शन्सवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला स्मॉल आयकॉनवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. नोटपॅड प्रोग्राम उघडा. फाईल टॅब वापरून आपल्या नावासह डॉक्युमेंट नोटपॅड नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला नोटपॅड नावाने सेव्ह करायचं आहे. तर इथे स्टार्ट बटनावर जा. स्टार्ट बटनावर गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये जाऊन आपल्याला नोटपॅड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. तर नोटपॅड ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा त्या डॉक्युमेंटला नोटपॅड नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲजवर जा. सेव्ह ॲजवर गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉप निवडल्यानंतर त्यामध्ये त्या फाईलला नाव द्यायचं आहे नोटपॅड. तर यातून त्याला फाईलला नाव द्या नोटपॅड.
त्याच्यातनी आपल्याला नोटपॅड टाईप करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित जसं आहे तसं टाईप करून घ्या नोटपॅड. त्यानंतर आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. नोटपॅड ओपन करा, तुमचे नाव, पत्ता आणि रक्तगट टाईप करा. नंतर फाईल टॅबवर जा आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर पुन्हा आपल्याला नोटपॅड प्रोग्राम ओपन करायचा आहे. तर बघा इथे नोटपॅड सर्च बॉक्समध्ये जा आणि त्यातनी आपल्याला नोटपॅड टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर पहिलीच ॲप्लिकेशन ओपन करा नोटपॅडची. यामध्ये तुम्ही काहीही टाईप करू शकता, रक्तगट, नाव हे वगैरे जसं जे काय पाहिजे ते. तर मी त्यातनी थोडंसं टाईप करतो, काही टाईप केलं तर चालेल. त्यानंतर फाईलमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर याला कोणतंही एक नाव द्या. नाव द्यायचं आहे, याला कुठलंही एखादं नाव द्या. त्यानंतर आपल्याला ही फाईल सेव्ह करून ठेवायची आहे. नाव दिलं मी, त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा क्वेश्चन्स बघा. नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणते. फाईल पेज सेटअप वापरून डावे मार्जिन 50 मिमी आणि टॉप मार्जिन 45 मिमीमध्ये बदला म्हणत आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर त्यासाठी सर्च बॉक्समध्ये जा. त्यानंतर याच्यातून नोटपॅड प्रोग्राम ओपन करायचा आहे. तर इथे नोटपॅड आलेला आहे, तर नोटपॅडला ओपन करा. त्यानंतर बघा आपल्याला काय म्हणत आहे, पेज सेटअपमध्ये जाऊन म्हणत आहे. तर त्यासाठी फाईलमध्ये जायचं आहे, पेज सेटअपमध्ये क्लिक करा. बघा आता इथे इंचेस दिलेला आहे, तर तुम्हाला तिथे डायरेक्ट मार्जिनमध्येच दिलेलं असेल. तर 50 मिलीमीटर आपल्याला डाव्यामध्ये टाकायचं आहे आणि 45 मार्जिन आपल्याला टॉप मार्जिनमध्ये 45 मिलीमीटर टाकायचं आहे. आता इथं बघा तुम्हाला जे मार्जिन दिलेले आहे ते इंचेसमध्ये दिलेले आहे. तर तुम्हाला तिथे मिलीमीटरमध्येच दिलेली जाईल. तर त्यामध्ये 50 टाका टॉप डाव्यामध्ये आणि टॉपमध्ये 45 टाकून ओके करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फचे संपूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम करायचं आहे. तर बघा आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि मार्क्ससुद्धा आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहे. त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा. त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे. तर याच्यातला पहिला क्वेश्चन्स बघा, आपण त्याच्या वेबसाईटवरून आपले मासिक DTH पॅक रिचार्ज करीत आहात. आपण भीमला UPI ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता आणि म्हणूनच आपल्या वेबसाईटवरून देयक विनंती प्राप्त झाली आहे. आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, ऑप्शन नंबर पहिले चेक करून घ्या. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर ए आहे, अप्रूव्ह पे. तर ऑप्शन नंबर 1वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा 2 नंबरचा प्रश्न, आपण प्रवास करीत आहात आणि आता आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. कोणत्या पर्यायातून आपण आपल्या मित्राला पैशासाठी विचारू शकता म्हणत आहेत. तर याचं उत्तर रिक्वेस्ट मनी आहे, ऑप्शन नंबर ए. तर ऑप्शन एवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला आपल्या मित्राकडे पैसे पाठवायचे आहेत आणि आपल्याकडे त्याचा फक्त नंबर आपल्याकडे आहे. त्याला पैसे देण्याकरता तुम्ही कोणता पर्याय निवडला पाहिजे म्हणत आहे. तर बघा पहिले चित्र पाहून घ्या. तर पैसे देण्यासाठी बघा इथे कॉन्टॅक्टमधून सुद्धा आपण पाठवू शकतो. तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे. तर ऑप्शन बीवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छित आहात. आपण ज्या प्रकारे हे तपासू शकता त्या सर्व मार्गांना ओळखा म्हणत आहे. तर कशातून आपण चेक करू शकतो. तर बघा पहिले चित्र पाहून घ्यायचं आहे. तर ऑप्शन एमधूनही करू शकतो आणि त्यानंतर आपण ऑप्शन सीमधून सुद्धा करू शकतो. तर पहिले पाहून घ्या कशातून करू शकतो. तर ऑप्शन ए आणि त्यानंतर ऑप्शन सी आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केले आहे आणि दुकानातून QR कोड डिस्प्ले स्टँडकडे निर्देश करते आणि आपल्याला पैसे देण्यास सांगतात. भीमचा कोणता पर्याय तुम्ही वापरून दुकानदाराला पैसा देऊ शकता म्हणत आहे. तर बघा इथे स्कॅनिंगचा ऑप्शन्स दिलेला आहे. तर ऑप्शन डी हे त्याचं उत्तर असणार आहे, स्कॅनिंगवालं. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. खालीलपैकी कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला नोटपॅड सापडेल म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणत्या फोल्डरमध्ये आपल्याला नोटपॅड सापडणार आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर
विंडोज ॲसेसरीमध्ये असते. तर बघा विंडोज ॲसेसरी ज्या ठिकाणी दिलेलं आहे ते त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते म्हणत आहे. तर कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड दिलेली आहे बघा. तर बघा इथे फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. इथे दाखवलेले आयकॉन बघा त्या कृतीसाठी खालीपैकी कोणती शॉर्टकट बटणे आहे म्हणत आहे. तर एक सेव्हचं आयकॉन्स आहे. तर याचं उत्तर Ctrl+S असणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय नोटपॅड डॉक्युमेंट प्रिंट करत असताना प्रिंट विंडोजमध्ये बदलता येत नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर पेज साईज आहे. तर पेजची साईज आपल्याला चेंज करता येत नाही. यामधून याला क्लोज करा आणि पेज साईजवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही म्हणत आहे. तर बघा याच्यामधले सर्वच पर्यायाने केले जाऊ शकते. फक्त एकच याच्यातला ऑप्शन्स वेगळा आहे कंट्रोल पॅनलवाला. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि स्कोअरसुद्धा आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न शो होत नाही म्हणून नंबर 1वर मी 2 वेळेस क्लिक केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे केलं तरीही तुम्हाला क्वेश्चन शो होते. इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणे ऐकू शकता आणि कॉम्प्युटरला ऑनलाईन गेम खेळू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करा. इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही म्हणत आहे. तर चुकीचं आहे. चूक करा. तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही म्हणत आहे. तर चूक आहे. सर्व आपण करू शकतो. त्यानंतर इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही म्हणत आहे. तर हा सुद्धा क्वेश्चन चुकीचा आहे. तर याच्यावर चूकवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोअरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 6 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.